ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला चौथ्या स्कंदातील अध्याय 27व्या अध्यायामध्ये आपण पुरंजनपुरीवर चंडवेगाची चढाई आणि कालकन्येचे चरित्र पाहणार आहोत. श्री नारद म्हणतात, महाराज, अशा प्रकारे त्या सुंदरीने अनेक प्रकारचे नखरे करून पुरंजनाला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आनंदित करीत स्वतः रमवू लागली. तिने उत्तम रीतीने स्नान करून अनेक प्रकारचे मांगलिक शृंगार केले आणि खाऊन पिऊन तृप्त होऊन ती राजाजवळ आली. राजाने जवळ आलेल्या त्या सुंदर राणीचे अभिनंदन केले. पुरंजनाने राजाला आलिंगन दिले आणि राजाने तिला मिठी मारली. नंतर एकांतात मनाप्रमाणे रहस्यमय गोष्टी करीत तो तिच्यावर असा मोहित झाला की त्या कामिनीमध्ये चित्त गुंतल्या कारणाने दिवस रात्रीचे भान न राहता पुढे जाणाऱ्या काळाच्या दुस्तर गतीचा त्याला काहीच पत्ता लागला नाही. मदाने बेहोश झालेला मनस्वी पुरंजन आपल्या प्रियेच्या बाहूवर डोके ठेवून मौल्यवान शियेवर पडून राही. ती रमणीच त्याला त्याच्या जीवनाचे सर्वस्व वाटत होती. अज्ञानाने झाकला गेल्या कारणाने त्याला आत्मा किंवा परमात्मा याचे काहीच ज्ञान राहिले नाही. राजा अशा रीतीने कामातुर चित्ताने तिच्याबरोबर विहार करता करता राजा पुरंजनाचे तारुण्य अर्ध्या क्षणासारखे निघून गेले. हे प्रजापते, त्या पुरंजनीपासून राजा पुरंजनाला 1100 पुत्र आणि 110 कन्या झाल्या. ते सर्वजण माता पित्याचे यश वाढविणारे आणि सुशीलता, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होते. ते पुरंजनी नावाने प्रख्यात झाले. एखाद्यात त्या सम्राटाच्या दीर्घ आयुष्याचा निम्मा कालावधी निघून गेला. नंतर पांचाल राज पुरंजनाने पितृवंशाची वृद्धी करणाऱ्या पुत्राचा वधूंबरोबर आणि कन्यांचा त्यांना योग्य अशा वरांशी विवाह लावून दिला. पुत्रांपैकी प्रत्येकाला 100 पुत्र झाले. ते पुरंजनाच्या वंशवृद्धीला प्राप्त होऊन ते वंश सर्व पांचाल देशात फैलावला. ते पुत्र, नातू, घर, खजिना, सेवक आणि मंत्री इत्यादींविषयी गाढ ममता उत्पन्न होऊन तो या विषयातच बद्ध झाला. नंतर तुझ्याप्रमाणे त्याने सुद्धा अनेक प्रकारच्या भोगांच्या इच्छेने यज्ञ दीक्षा घेऊन निरनिराळ्या पशु हिंसामय घोर यज्ञांनी देवता, पितर आणि भूतपती यांची आराधना केली. अशा रीतीने तो आयुष्यभर आत्म्याचे कल्याण करणाऱ्या कर्माबद्दल बेफिकर आणि कुटुंब पालनात व्यग्र राहिला. शेवटी स्त्री लंपट पुरुषांना अप्रिय वाटणारा वृद्धावस्थेचा काळ आला. राजा चंडवेल नावाचा एक गंधर्व राज आहे. 360 महाबलवान गंधर्व त्याच्या अधिपत्याखाली राहतात. त्यांच्या बरोबरीने राहणाऱ्या सावळ्या आणि गोऱ्या वर्णाच्या तितक्याच गंधर्व स्त्रिया राहतात. त्या आळीपाळीने नगरात फिरून भोगविलास सामग्रीने भरलेल्या नगरीला लुटतात. चंडवेगाच्या सेवकांनी जेव्हा पुरंजनाची नगरी लुटण्यास प्रारंभ केला तेव्हा 5 फण्यांच्या प्रजागर नागाने त्यांना अडविले. पुरंजनपुरीचे रक्षण करणारा हा महाबलवान सर्प 100 वर्षापर्यंत एकटाच त्या 720 गंधर्वीस बरोबर युद्ध करीत राहिला. पुष्कळ वीरांबरोबर एकट्यानेच युद्ध केल्यामुळे आपला एकमात्र संबंधी साप बलहीन झालेला पाहून राष्ट्र आणि नगरात राहणाऱ्या लोकांसह पुरंजनाला अतिशय चिंता वाटू लागली. तो इतके दिवस पांचाल देशात दूतांनी आणलेला कर घेऊन विषयभोगात मग्न राहत असे. स्त्रीच्या अधीन झाल्याने या खात्रीने येणाऱ्या संकटाची त्याला जाणीव झाली नाही. बर्हिष्मन याच दिवसात काळाची एक कन्या जरा वरसंशोधनासाठी त्रैलोक्यात भटकत होती. तरी पण कोणालाही ती आवडत नव्हती. ती अभागी असल्याने लोक तिला दुर्भगा म्हणत. एकदा राजर्षी पुरूने वडिलांना आपले यौवन देण्यासाठी स्वेच्छेनेच तिच्याशी विवाह केला होता. त्यामुळे प्रसन्न होऊन तिने त्याला राज्यप्राप्तीचा वर दिला होता. एक दिवस ती ब्रह्मलोकातून पृथ्वीवर
जे एक दिवस मी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आलो तेव्हा फिरता फिरता ती मला भेटली. मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे हे जाणूनही माझ्याशी विवाह करावा असे तिला वाटले. मी तिला नाकारले. तेव्हा अत्यंत रागाने तिने मला असह्य असा शाप दिला की तू माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाहीस म्हणून तू एका ठिकाणी स्थिर राहू शकणार नाहीस. तेव्हा माझ्या बाबतीत निराश होऊन त्या कन्येने माझ्याच संमतीने यवनराज भय यांच्याकडे जाऊन त्यांना मनोमन पतिरूपाने वरले. ती म्हणाली, वीरवर, आपण यवनांमध्ये श्रेष्ठ आहात. मी आपल्याला पती म्हणून वरू इच्छिते. जीवांनी आपल्या बाबतीत केलेला संकल्प कधी निष्फळ होत नाही. जो मनुष्य लोक आणि शास्त्राच्या दृष्टीने देण्यायोग्य वस्तूंचे दान करीत नाही तो आणि जो शास्त्रदृष्टीने अधिकारी असूनही असे दान घेत नाही ते दोघेही दुराग्रही आणि मूर्ख होत, म्हणून त्यांना पश्चाताप करावा लागतो. महाराज, यावेळी मी आपल्या सेवेसाठी हजर आहे. आपण मला स्वीकार करून माझ्यावर अनुग्रह करावा. दीनावर दया करणे हा पुरुषाचा सर्वश्रेष्ठ धर्म होय. काल कन्येचे म्हणणे ऐकून विधात्याने एक गुप्त कार्य करण्याच्या इच्छेने यवनराज हसत हसत तिला म्हणाला, योगदृष्टीने पाहून मी तुझ्यासाठी एक पती निश्चित केला आहे. तू सर्वांचे अनिष्ट करणारी असल्याने कोणालाच आवडत नाही आणि म्हणून कोणी तुझा स्वीकार करीत नाही. म्हणून तू हा कर्मामुळे मिळणारा लोकगुप्त रूपाने भोग. तू माझी सेना घेऊन जा. तिच्या साह्याने तू सर्व प्रजेचा नाश करशील. प्रज्वार नावाचा हा माझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण हो. तुम्हा दोघांबरोबर मी गुप्त रूपाने भयंकर सेना घेऊन लोकांमध्ये संचार करीन. अध्याय 27 समाप्त.